नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत जून जुलैमध्ये 2023 म्हणजे मागच्याच वर्षी झालेल्या खरे नुकसान भरपाईमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता नक्कीच नुकसान भरपाई भेटणार आहे। चला तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ, तर अनुदान संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार। जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे शेतजमिनीच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले। हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांनी निविष्ट व अनुदान स्वरूपात एक हंगामा एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। नुकसान भरपाई, चला तर आपण पाहूया शासन निर्णय महसूल विभाग क्रमांक CLM 2022 प्रभाग क्रमांक 349 म3 दिनांक 27/3/2023। त्याचबरोबर अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता व इतर नुकसानीकरता बाधितांना मदत प्रदान करण्यात शासनाची मान्यता देण्यात आली आहे। विभागीय आयुक्त अमरावती औरंगाबाद यांच्याकडून जून जुलै 2023 या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या शेतजमिनीचे नुकसानी अनुक्रमांक 30/8/2023 व 31/8/2023 या पत्राद्वारे निधी मागणीचा प्रस्ताव शासन प्राप्त झाला आहे। शासन निर्णय जून ते जुलै 2023 कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पीक परिस्थितीमुळे शेती पिकाच्या शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भात क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रक्कम आहे 1,071,77,000 एवढे रक्कम पीक विमा जमा झालेला आहे। ही व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।